कायद्याद्वारे संविधान भारताचे सार्वभौमत्वाने व एकात्मतेला उन्नत राखेल आणि हे आहेत शिवसेना आमदार आमशा पाडवी। 2022 मध्ये आधी विधान परिषदेवर आमदार झाले। आता 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीत अक्कलकुवा मतदारसंघातून विजयी झाले। मातब्बर काँग्रेस नेते माजी मंत्री केसी पाडवी यांचा पराभव करत ते अगदी थोडक्यात आमदार झाले। तेच आमशा पाडवी विधानसभेत आमदारकीची शपथ घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांना नीट शपथही घेता आली नाही। तिथे काय घडलं पहा। आमशा फुलजी पाडवी विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलोने गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। अशा कायद्याद्वारे संविधान भारताची सार्वभौमत्व भारताचे सार्वभौमत्वाने व एकात्मतेला उन्नत राखेल आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी। तर आमशा पाडवींना वाचता येत नसल्यामुळे त्यांनी हंगामी अध्यक्षांच्या मागे एक वाक्य बोलत ही शपथ घेतली। त्यातही त्यांच्याकडून बऱ्याच चुका झाल्या। तोच व्हिडिओ व्हायरल होतोय आणि त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा देखील रंगली आहे। एकूणच आमशा पाडवींचा हा शपथविधी याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा।